एकदा श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारलं, तुला यश हवं आहे का? अर्जुन म्हणाला, हो प्रभू, पण मार्ग कठीण वाटतोय. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मार्ग कठीण असला तरी प्रयत्न सोडू नकोस. कारण नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दगड भेटतात, पण ती कधी थांबत नाही. या शब्दांनी अर्जुनाला आत्मविश्वास मिळाला. त्याला समजलं, अडचणी या थांबवण्यासाठी नसतात, तर मजबूत बनवण्यासाठी असतात. जय शिवराय मित्रांनो, आज आहे संडे आणि संडे म्हणून चाललोय इस्कॉन टेम्पलला. आज रिसॉर्टवरती कस्टमर लवकरच गेले, त्यामुळे मी आज चाललोय इस्कॉन टेम्पलला सर्व मित्रांसोबत. भिवपुरी स्टेशनला आलो. खूप ऊन होतं कारण का भर दुपारी चाललेलो. पण इथं रोज मी या झाडाखाली बसतो चाफ्याच्या. आज त्याची झाडाची पानेच कोणतरी तोडलेली आहेत. चांगली सावली होती तर ती झाडाची पानं तोडली. जाऊ द्या, आपली ट्रेन लगेच आली आणि ट्रेनमध्ये राजन आणि रेवन होता आणि रमेश पण लगेच नेरलला चढला. आम्ही जरा नवीन काहीतरी व्हिडिओ करायचा ट्राय करण्याचा प्रयत्न करत होतो. काका काय आम्हाला काढून देतच नव्हता, सारखा मध्ये येत होता. मग काय पोचलो ठाणे स्टेशनला. ठाणे स्टेशनला पोचलो आणि चेक करत होतो कसं जायचं पुढे. तर इकडे होत्या टी सी होती, त्याबरोबर लगेच तिकीट काढला आम्ही. म्हणजे काय, भिवपुरी टू ठाणे तर आलो फुकट, पण आता बोललो तिकीट काढायला लागेल, नाही तर पकडले ना तर काय खरं नाही. आमचा पूर्ण नियोजनाचा बादशाह आहे तो म्हणजे राजन पाल. त्यानेच ट्रिप ऑर्गनाईज केली आणि तोच आता खर्च पण तोच करणार आहे तसा. ठाणेवरून आम्ही ट्रेन पकडली ती म्हणजे वाशीची, आणि आता वाशीवरून पुढच्या ट्रेनची वाट बघत होतो. हे कर ना, प्राणायाम प्राणायाम. रमेशनी ट्रेनला हात करून लिफ्ट मागितली म्हणून ट्रेन थांबली, नाही तर थांबलीच नसती, अशी रमेशची समज आहे. खारघर स्टेशनला पोहोचलो आणि आता इथून ऑटोने जाणार इस्कॉन टेम्पलला. 20 रुपये पर सीट घेतले आमच्या इथे. ते ते 20 रुपये पण याच्या त्याच्याशी भांडून भांडून 20 रुपयात आलो आम्ही. 2 रिक्षावाल्यांच्यात भांडणं लावली आम्ही, रमेशनी आणि राजांनी, आणि हा तिसरा रिक्षावाला त्याचा लाभ झाला चांगलाच. एरिया खूप छान आहे इकडचा, पण आपल्या कर्जतपेक्षा छान नाही. कर्जत खूपच सुंदर आहे. पावसाळ्यात या कर्जतला, मग कर्जतची सुंदरता दिसेल. पोहोचलो आता इस्कॉन टेम्पलला. जय शिवराय मित्रांनो, मी प्रत्येक काम करतोय फार्मामध्ये आणि रेवन आणि रमेश पण फार्मामध्ये काम करतोय आणि राजन करतोय इम्पोर्ट एक्सपोर्टला. फार्मामध्ये कुठे वॅकन्सी आहे का बघा, राजनला पण घेऊ आपण फार्मामध्ये. या हॉटेलमध्ये जेवून घेतलं आणि त्यानंतर मग 4:15 वाजता एंट्री केली आतमध्ये. आतमध्ये एंट्री केल्या केल्या एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि नंतर मग आम्ही इथे पाय धुवून घेतले आणि आता समोर चाललेलो. तर समोरच तिथे भगवद्गीतेबद्दल सांगत होते, त्यातले 1-2 श्लोक ऐकून दाखवत होते. त्यातलीच एक स्टोरी ऐकलेली ती मी तुम्हाला सांगतो. एकदा श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारलं, तुला यश हवं आहे का? अर्जुन म्हणाला, हो प्रभू, पण मार्ग कठीण वाटतोय. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मार्ग कठीण असला तरी प्रयत्न सोडू नकोस. कारण नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दगड भेटतात, पण ती कधी थांबत नाही. या शब्दांनी अर्जुनाला आत्मविश्वास मिळाला. त्याला समजलं, अडचणी या थांबवण्यासाठी नसतात, तर मजबूत बनवण्यासाठी असतात. आपल्या देखील आयुष्यात अशा अनेक अडचणी येतील, पण त्यांना मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. लाईफमध्ये हरलो तरी चालेल, पण हार म्हणायची नाही कधीच. राधाकृष्ण आपल्याला फक्त प्रेम नाही, तर विश्वास, संयम आणि निस्वार्थ भावना शिकवतात. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी मन शांत ठेवा, कारण श्रीकृष्ण म्हणतात, योग्य वेळ आल्यावर सर्व काही सुंदर घडतं. राधेचं प्रेम आणि कृष्णाची बुद्धी जर आपल्या आयुष्यात असेल तर कोणतीही लढाई कठीण राहत नाही. नेहमी कर्म करत राहा, भक्ती ठेवत राहा, कारण शेवटी सत्य, प्रेम आणि श्रद्धाच जिंकते. राधे कृष्ण, राधे कृष्ण. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर एक खूपच चांगली वाईब येत होती आणि खूपच छान वातावरण होतं इथे. मस्त फोटो काढले आम्ही. त्यानंतर मग इथे प्रसाद घ्यायला गेलो. प्रसाद घेतला आणि नंतर मग इथे सर्वजण बसलेले. शेठ लोकांनो, चला आता घरी. 4:15 वाजता आतमध्ये गेलेलो, त्यानंतर मग आता निघलोय बाहेर 6:30ला. तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा नवीन एका ट्रिपमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.